नमस्कार अँड हाय फ्रेंड्स, मी तुमची आवडती अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक. आणि आज आपण मज्जा करणार आहोत जरा कट्ट्यावर. खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. खास तुमच्यासाठी मी आज इकडे आलेली आहे. सुरुवात करायची झाली तर सगळ्यात पहिले मला छत्री पकडावी लागेल, कारण पावसाचा महिना जवळ आलेला आहे. माझ्या पावसाच्या आठवणी अशा भरपूर आहेत, लहानपणापासून म्हणा किंवा आत्ताचाच. शूटिंगच्या आता शूटिंगमध्ये कधी कधी पावसात भिजायला मिळत नाही, ती थोडीशी खंत नेहमीच राहते मनात. पण लहानपणापासून जे काही मला भिजायला आवडतं हे एक टॅगलाईन आहे माझ्या आयुष्यातली. मला अजूनही आठवतं की लहानपणी जेव्हा केव्हा पुण्यात, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की मी पुणेकर आहे, पुण्यात पाऊस पडायचा तर माझी आई घरी गरम गरम भजी बनवायची आणि भजीबरोबर गरम गरम चहा, जो मी बनवायचे, कारण मी चहा खूप छान बनवते. जस्ट टू लेट यू नो. त्याची एक वेगळीच मजा होती, त्याची एक वेगळीच आठवण होती, ती नेहमीच इथे राहील. अनडाऊटेडली, फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली तसं काही आता करायला मिळत नाही, पण एक आठवण म्हणून नेहमीच जेव्हा केव्हा पाऊस पडतो. आता मुंबईचा पाऊस अनुभवते मी, गेले 9 वर्ष मी मुंबईत राहत आहे. मुंबईचा पाऊस हा वेगळा असतो. आपण म्हणतो ना की पुण्याचा पाऊस हा वेगळा, पण मुंबईचा पाऊस हा जरा तिरपा पडतो, तो डिरेक्टली दिल को छूता है. खूप छान वाटतं मुंबईत पाऊस एन्जॉय करायला. मी ॲक्च्युली 10व्या माळ्यावरती राहते, त्यामुळे पावसाची एक वेगळीच मजा आता मी अनुभवती आहे माझ्या नवीन घरात. जिथे तिथे ओलसरपणा असतो, काही लोकांना आवडतो, काही लोकांना आवडत नाही, कारण चिखल असतो, बाहेर जायचं असतं, रिक्षा मिळत नाही, कधी कधी कपडे खराब होतात, ओलसरपणा असल्यामुळे खूप काही प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. पण मी त्याच्याकडे सगळीकडे दुर्लक्ष करते. मी जेवढी ओली होईन तेवढी मी ओली होते, जेवढं मला चिखलात खेळायला मिळेल मी चिखलात खेळते. अँड आय लव्ह टू बी नॅचरल बिकॉज रेन इज समथिंग विच इज व्हेरी क्लोज टू नेचर. आणि जसं डोळ्यात आपण नेहमी म्हणतो की डोळ्यातला ओलावा हा नेहमीच असावा, तसं जूनमधला हा पावसाळा नेहमीच इथे असावा. शूटिंगमधला पाऊस हा नेहमीच वेगळा असतो, कारण नॉर्मली जसं सगळ्यांनाच माहिती आहे की आय एम द मोस्ट पॅम्पर्ड वन इन द इंडस्ट्री. लोक मला ॲक्च्युली भिजू देत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की मी लगेच भिजीन आणि आजारी पडीन. तर नॉर्मली मला शूटिंगमध्ये हात पकडून वॅनिटीमध्ये बसवलं जातं की अजिबात तू भिजायचं नाही आहेस म्हणून. पण कसं ना कसं करून मानसी नाईक नेहमीच शूटिंगमध्ये असो किंवा शूटिंगमध्ये नसो, मी नेहमीच जर पाऊस पडला तर पावसाचा आस्वाद घ्यायला नक्कीच दरवाजे उघडून दरवाजाच्या बाहेर तो उंबरठा ओलांडून नेहमीच त्याचा आस्वाद घेते. हो, डेफिनेटली ह्या अगोदरसुद्धा एका चित्रपटात कॅपिचिनो नावाच्या अलिफिया या गाण्यात मी चिंब पावसात भिजलेले, आणि तेव्हा एक वेगळाच एक्सपिरियन्स होता, कारण याआधी मी कधीच खोटा पाऊस कधीच अनुभवला नव्हता. पण जसं इंडस्ट्रीची मजा आहे, एक खोटा पाऊससुद्धा तयार केला जातो आणि त्याच्यात आपल्याला तसे शॉट्स द्यावे लागतात, मजा येते. आणि खास करून तेव्हा जेव्हा अगदीच थंडीचा महिना असतो आणि पावसाळा उलटून गेला असतो, पण पावसाळा दाखवायचा म्हणून आपण चिंब पाण्यात भिजतो आणि इतकी थंडी वाजत असते पण शॉट द्यायचा असतो, तेव्हा एक वेगळीच माझी मजा, माझी आठवण माझ्या नेहमी जवळ राहील. ती म्हणजे कॅपिचिनो. जसं मी मेन्शन केलं, कॅपिचिनो या चित्रपटात अलिफिया या गाण्यात मी भिजलेले. तेव्हाची मजा अशी होती की मला माहिती नव्हतं की असं काही क्रिएट केलं जातं, खोटा खोटा पाऊस. आणि जेव्हा मला ते मी अनुभवलं तर मला एक वेगळाच आनंद होता, कारण काहीतरी तो महिना नोव्हेंबर डिसेंबरचा होता की खूप थंडी होती. तर पटकन शॉट दिल्यानंतर माझी जी टीम आहे, ज्याला मी टीम एम म्हणते, ते पटकन मला येऊन शॉल द्या, टॉवेल द्या, असं म्हणजे हग करा, असं खूप काही गमतीशीर आम्ही सेटवरती मजा केली. आणि खास करून जेव्हा आय वॉज शेअरिंग माय स्क्रीन विथ संजय नार्वेकर, आणि त्यांनी पण खूप सपोर्ट केला होता, कारण बट ऑब्वियस त्यांनी तर खूप सारे असे सीन्स केले असतील, पण माझा तो पहिला अनुभव होता, त्यामुळे खूप गमतीशीर, खूप गमती जमती मज्जा ऑनसेट आम्ही अशी केली अलिफिया या गाण्यात. हवा हवाई वी. दॅट्स राईट. तुम्हाला आता कळलं असेल की माझी माधुरी दीक्षित नंतर जर कोणी आवडती अभिनेत्री असेल तर त्या आहेत श्रीदेवीजी. डेफिनेटली माझंच काय तर अख्ख्या भारताचं, अख्ख्या आय थिंक होल वर्ल्ड loves her so much. She's adored so much. She's a legend and she's a complete inspiration to all people like us from the industry. त्यांच्या
अजरामर लेजेंडरी चित्रपट जो मिस्टर इंडिया, जो सगळ्यांनाच अगदी इथे छू गया, त्या चित्रपटातलं गाणं त्यांचं काटे नहीं कटती, हे गाणं मला अगदी आवडतं कारण त्याच्यात एक असे 3 शब्द वापरले जातात की ते माझे खूप खास आहेत आणि ते म्हणजे आय लव्ह यू. जसं आय लव्ह यू तसं आय लव्ह यू. मी नेहमी ते गाणं बघते. गाण्यातले शॉर्ट्स ज्या प्रकारे डिझाईन केले गेले आहेत, इफ आय एम नॉट रॉंग सरोज मास्टरजींनी ते गाणं नृत्य दिग्दर्शक म्हणून त्या ऑनबोर्ड होत्या आणि अनिलजी आहेत, श्रीदेवीजी आहेत. श्रीदेवीचा जो लुक आहे, ब्लू साडी, अ प्लेन ब्लू साडी, सो ब्युटिफुल, आणि ज्या प्रकारे पिक्चराइज केलं गेलं आहे गाणं, इट इज आय थिंक वन्स अँड फॉर ऑल. ह्या सगळ्या गोष्टी एकदाच होतात आणि खूप 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 सारखं ते गाणं बघावंसं वाटतं. फार वेगळ्या प्रकारे कोरिओग्राफी केली गेलेली आहे, फार वेगळ्या प्रकारे श्रीदेवीजींना प्रेझेंट केलं गेलं आहे त्या गाण्यामध्ये. आणि मला असं वाटतं की माझंच नाही तर तुमचं आमचं सगळ्यांचंच हे गाणं अगदी सगळ्यांच्या जवळीक असेल आणि सगळ्यांचं आवडतं असेल. तर काटे नहीं कटती मेरी जान. आणि हा पाऊस जरा माझ्या खूप जवळचा असणार आहे. त्याचं खास कारण म्हणजे मी केलेलं स्टार अँबॅसेडर मॅगझिनसाठी फोटोशूट. ओ माय गॉड, वॉट फन टाइम, फन एलिमेंट्स इन्क्लुडेड. पाणी भिजलेली आहे आणि तुम्ही कव्हर पेज बघाल तर त्याच्यात तर मी चिंब भिजलेली आहे. मग मी काय घालू? चिंब भिजलेल्या अशा वातावरणात काय घातलं पाहिजे मानसी नाईकने? तर ऑरेंज कलरची एक ड्रेप्ड साडी, अ कम्प्लीट काटे नहीं कटती फील, पण मानसी नाईकच्या स्टाईलमध्ये. खूप मजा आली कारण वेगवेगळे शॉट्स आमचे जे करता धरता आहेत नंदू धुरंधर यांनी ही कन्सेप्ट माझ्या पुढ्यात ठेवली अँड आय वॉज सो लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस फोटोशूट. आणि खरंच खूप मजा आली. आम्ही एका स्टुडिओच्या बाहेर गच्चीमध्येच ते फोटोशूट केलं आणि ज्या प्रकारे सगळ्या पावसाचा एक ते पावसाचं जे काही वातावरण क्रिएट केलं सरांनी माझ्यासाठी, खरंच जून महिन्यातली मजा मला अगोदरच मला अनुभवायला मिळाली आणि खूप छान वाटलं. बिकॉज आय एम लुकिंग व्हेरी प्रिटी. दॅट्स थँक्स टू माझी जी डिझायनर आहे श्रद्धा आणि माझी जी टीम एम, हेअर अँड मेकअपमुळे आणि ज्या प्रकारे शूट केलं गेलं आहे, ज्या प्रकारे फोटोग्राफ्स काढले गेले आहेत, दे आर वन्स अँड फॉर ऑल. आणि खूप मजा आलेली आहे शूट करताना. माझा ग्लॅमरस लुक पण आहे, माझा इंडियन लुक पण आहे. सो द चॉईस इज योर्स. सो स्टार अँबॅसेडर मॅगझिन विकत घ्यायला विसरू नका कारण त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी खास करून एक छान इंटरव्ह्यू असा दिलेला आहे आणि माझे जर व्हिडिओज सगळे बघायचे असेल तर तुम्ही ते ऑनलाईन बघू शकता. सो स्टार अँबॅसेडर जस्ट फॉर यू.